धुळे शहरात गावगुंडांच्या वाढत्या दहशतीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली। गावगुंडांवर तात्काळ मोक्का-अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले। कुटुंबाच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत महिलांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे। धुळ्यातील देवपूर परिसरात घडलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर हा संताप उफाळून आला। सुमित सुभाष शिंदे या तरुणावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यामध्ये निलेश राजू देवरे आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे पीडितांनी म्हटले आहे। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र आरोपी मोकाट फिरत असल्याचे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या आरोपींपासून जीवितास धोका असल्याचे महिलांनी स्पष्ट केले। त्यामुळे संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली। महिलांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत न्यायाची मागणी केली आहे। यावेळी महिलांचा मोठा जमाव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाहायला मिळाला। महिलांनी प्रशासनाकडे कडक आणि तातडीची कारवाई करण्याचा आग्रह धरला। गावगुंडांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचेही त्यांनी सांगितले। पोलिसांनी या प्रकरणात गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षकांनी महिलांच्या मागण्यांची दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले। तपास जलद गतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले। या घटनेनंतर देवपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून दरम्यान महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे। आता पोलीस प्रशासन कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। हा त्याच्या कामासाठी बाहेर गेलेला होता। तो इंजिनियर आहे। तो येताना हा निलेश देवरे रोज तिथं बसायचा, आम्हाला खबर लागलेली होती। पण त्याने माझ्या मुलाला गाडी म्हणजे शिव्या दिल्या माझ्या मुलाने फक्त गाडी थांबवली आणि मागे वळून पाहतो गुंडाने डायरेक्ट याला वार केलेले आहेत। माझी एवढी विनंती आहे की माझ्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर पकडायला पाहिजे। सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं। माझे पोलीस बांधव सगळे पोलीस स्टेशनला माझी एवढी विनंती आहे की त्याला लवकरात लवकर त्याचा तपास करा आणि आमच्या डोळ्यासमोर त्याला हजर करा आणि सगळ्यांनी दखल घ्यायची। आज धुळे शहराचं नाव बदनाम होतोय। आज दिवसा ढवळे एवढ्या चाकू सुरा घेऊन फिरतोय। काय करताय पोलीस स्टेशन? मला माझं एवढंच म्हणणं आहे, बस माझ्या मुलाला न्याय मिळायचा। आज नशीब चांगलं होतं तर माझा मुलगा वाचला। याने काय केलं असतं? असं जर वारंवार दुसऱ्यांवर करू लागला तर कसं होईल? आणि आमच्या घराला निलेश देवरेपासून खूप धोका आहे। आम्हाला म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे आणि याच्या पुढे जर आमच्या घरावर कोणावर काही झालं तर याला निलेश देवरे जबाबदार राहील। मी दीप्ती सुमित शिंदे, माझे पती सुमित सुभाष शिंदे यांच्यावर 31/3/2026 रोजी प्राणघातक हल्ला झालेला आहे। बंडेवाले बाबा येथे त्यांच्यावर शस्त्रांनी वार करण्यात आलेले आहे। निलेश राजू देवरे या गाव गुंडांनी माझ्या पतीवर हल्ला चढवलेला आहे व त्याचे साथीदार पण त्याच्यात होते। आमची मागणी एवढी आहे की 1999 अंतर्गत ॲक्ट 1999 अंतर्गत त्याला मोक्याची कारवाई करावी। याच्या आधीही त्याच्यावर 10 वर्षापूर्वीपासून काही गुन्हे दाखल आहेत।